नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नववर्ष सर्वांना सुखी समाधानाचं समृद्धीचं जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। तर मंडळी, भारतामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात आणि त्यामधलाच गुढीपाडवा हा सण वर्षाच्या सुरुवातीलाच साजरा केला जातो। आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बांबूची काठी म्हणजे ज्याला आमच्याकडे कोंडा बोलतात, तो कोंडा आणला जातो आणि त्या कोंड्याला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते वरती टोकाला आणि त्याला आंब्याच्या पानांचा हार घातला जातो आणि फुलांचा हार घातला जातो आणि त्यावरती तांबे ठेवला जातो आणि ही गुढी उभी केली जाते। तर चला आता ती बघूया आपण गुढी कशा प्रकारे उभी करतात। ही बघा, इकडे आता गुढी उभी करतात आणि गुढी उभी केल्यानंतर त्या गुढीला मांडवाची जी मेढ असते त्या मेढीला जाम मस्त जोराने रशीने बांधलं जातं, कारण तो बांबू जो आपण उभा करणार आहे कोंडा तो मजबूत असा उभा राहावा म्हणून रशीने बांधलं जातं। हे बघा, आता इथे गुढी उभी करून झाले। हे बघा, अशी गुढी उभी करून त्याची पूजा केली जाते आणि हे बघा हळद पिंजर लावून फुलं वाहिले जातात आणि हे बघा सर्वांकडेच सगळीकडे आपल्याला आज गुढ्या बघायला भेटणार आहेत। गुढी बघायला खूप छान वाटतं। तर हे बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी मस्तपैकी अंगणामध्ये सारवण करून रांगोळ्या काढल्या जातात आणि बघा छान अशी गुढी उभी केली। आता आपण चाललोय आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात। शिमग्याच्या आदल्या दिवशी जो आपण माड आणला होता तो माड आज गुढीपाडव्याच्या दिवशी तोडला जातो। तर तो माड तोडतात, कसा तोडतात ते पाहण्यासाठी आज आपण मंदिरात चाललोय। तर चला, थोड्या टायमात आपण मंदिरात पोचणार आहे। मंडळी, आता आपण मंदिरामध्ये पोचलोय आणि हे बघा इकडे सगळे आता माड तोडायला निघालेत। चला बघूया माड कसा तोडला जातो। सगळेजण आता ज्या आपण घिग्या लावल्यात त्या आता घिग्या काढतायत आणि त्यानंतर माड तोडायला सुरुवात होणार आहे। हे बघा, बघा इकडे ज्या आपण घिग्या बांधलेल्या आहेत त्या अगोदर सोडवाव्या लागतात आणि त्यानंतर मग माड तोडला जाणार आहे। मंडळी, हे बघा आज शिमग्याचा जो माड उभा केला होता तो माड आज तोडला आहे गावकऱ्यांनी। हे बघा, आता त्या माडाचे छोटे छोटे तुकडे करून एका साईडला ठेवले जाणार आहेत।
मंडळी आता आपला माड तोडून झाला आहे आणि आपण चाललो आहे घरी. आता घरी जाताना मस्तपैकी बोंड भेटले काजूचं. मस्त लागतं, पहिल्यांदा खाल्लं आहे बोंड ह्या वर्षात. तर आता आपल्याला घरी गेल्यावर जायचं पालखीकडे. म्हणजेच आमच्या गावातील लहान मुलांची पालखी असते गुढीपाडव्याच्या दिवशी. प्रत्येक घरोघरी फिरवतात. तर त्या पालखीकडे जायचं आहे आणि मस्तपैकी मजा येणार आहे पालखीकडे. तर चला, थोड्या टायमात आता पालखी बाहेर पडणार आहे घर घ्यायला. जाऊया आपण आता तुम्हाला मी गुढीपाडव्याची पालखी दाखवतो. हो का, मस्तपैकी मंडप सजवला आहे आणि थोड्या टायमात इथून आता पालखी घर घेण्यासाठी बाहेर पडणार आहे. रे वगैरे सगळी तयारी चालू आहे. कशासाठी, तर जेवण बिवण आहे का काय? जेवण नाही. भांडी कुठे घेऊन चाललायस? हा बघा, हा माड आहे मस्तपैकी. काल संध्याकाळी सर्व मुलांनी माड आणलाय. हा शेवरीचा माड आहे. हा बघा, शेवरीचा माड आहे. माडाला हार घातलाय, देव बसवलाय आणि हे बघा इकडे मस्तपैकी पताका लावल्या आहेत, लाइटिंग पण लावले. आणि आता आतमध्ये पालखी दाखवतो तुम्हाला. म्हणजे लहान मुलांनी पालखी मस्तपैकी सजवले आणि हे बघा ही पालखी आहे, लहान मुलांची पालखी. बघा आतमध्ये देव बसवलेत आणि आज आपल्याला ही पालखी घेऊन घरोघरी जायचं आहे. हे बघा सभागृह आहे, छान अशी पालखी सजवली आणि थोड्या टायमात आपण आता पालखी घेऊन जाणार आहोत घरोघरी. चला, हे बघा आता पालखी घेऊन हे सगळेजण चाललेत घर घ्यायला. हे बघा पालखी घेऊन चाललेत. आता इथं पालखी थोडा वेळ नाचवली जाणार आहे आणि त्यानंतर मग घरं घेण्यासाठी सगळेजण पालखी घेऊन जाणार आहेत. बघा हा माड आहे, त्या माडाभोवती आता पालखी गोल फिरवली जाणार आहे. हे बघा पालखी घेऊन चाललेत. हे बघा आता आणि हे आमचे पाटील साहेबांनी निशाण घेतलंय आणि निशाणाची जबाबदारी पाटील साहेबांवर दिलेली आहे. बघा इकडे सगळेजण बसले आणि हे बघा जेवणीवाला आहे. जेवणी कोण घेतोय? मी नाही, तिकडे येतो. हा बघा जेवणीवाला आहे. आणि हा बघा पालखीवर बघा एवढे जण पालखीवर आहेत. हा बघा बघा पूजा चालली पुजाराची. पाटील साहेब आलेत. पाटील साहेब तुमच्याकडे काय आहे? तुम्ही काय घेतलं आज? निशाणी. हा बघा निशाण घेऊन आलेत पाटील साहेब. निशाणाची जबाबदारी पाटील साहेबांवर. जेवणी पण आहे, दोन्ही पण मोठी जबाबदारी.
पूजा करून झाले. आता पालखी आपल्याला नाचवायची आहे आणि परत पुढच्या घरात घेऊन जायचं आहे. चला आता पालखी घेऊन सगळेजण पुढच्या घरात चालले. आता सगळी घरं घेऊन झाल्यानंतर रात्री आपल्याला पालखी नाचवायची आहे. मंडळी आता पालखी शिंपण्यासाठी सभागृहाच्या इथं आले. हे बघा
मंडळी, तुम्ही आमच्या गावाकडे गुढीपाडवा सण कसा साजरा करतात ते या व्हिडिओमधून बघितलं असेल, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.